जिल्हा परिषदला जर भाजप आणि शिंदे सेना जर वरचढ ठरत असेल, इतक्या ताकदीनं येत असेल, म्हणजे जिल्हा परिषदचा मतदार म्हणजे ग्रामीण मतदार, शेतकरी मतदार, हाय जर बीजेपीले आणि युतीतल्या पक्षाले व्होट मारत असेल, तर मग राहिलं काय मतदारामध्ये? कसं आहे, लोकशाही पाहिजे म्हणतात लोकं, पण लोकशाही जोगते लोकं तर पाहिजे का नाही? इथं लोकशाही जोगते लोकच राहिले नाही. व्यवस्था अशी आहे, का जितना लुटना है उतना लूट लो, जितना जमता है उतना जमा लो आणि मुळात राजकारणी लोकांना धर्म आणि जात ह्या अजेंड्यावर आली आहे देशामध्ये. इथं धर्म, जात आणि नाहीतर पैसा ह्या 3 गोष्टीनं या लोकशाहीला खाल्लेलं आहे. पण जोपर्यंत आम्ही राष्ट्रीयत्व खरं स्वीकारणार नाही, मी राष्ट्रावर प्रेम करणं शिकणार नाही, मी या भूमीवर प्रेम करणार नाही, पण ते प्रथम स्थानी आहे का? भारत प्रथम स्थानी आहे का देशामध्ये? धर्म प्रथम स्थानी आहे, जात प्रथम स्थानी आहे, प्रत्येकाच्याच जातीतलं. एका धर्माचं नाही बोलत. त्याच्यानं इथं गरीब गरीबच राहणार आहे, श्रीमंत श्रीमंत. आणि मग श्रीमंत लोकं काय करण? का आता तुला ताप आला ना, हे क्रोसिनची गोळी घे. थोडासा उतरला का कामाला लाग. म्हणजे निवडणूक आली का हे चिकन आणि मटण खाय किंवा पैसा घे. नाहीतर मग जाती धर्माचं तेरामाशीन मारलं का तो मूळ शेतकऱ्यानंच मतं मारले का नाही भाजपच्या कमळले भाऊ? नाही मारले का? आम्ही आंदोलन पावसामुळे आणि एकंदरीत सगळ्या ह्याच्यातून मागं घेतलं तर आम्हाला लोक बोंबलले आणि आता तुम्ही मतच भाजपले मारले. आता कुठे गेलं रे तुमचं शेतकरी? जय जवान जय किसान.